चला दर्पण न्यूज। हुपरी नगर परिषदेतील कथित क्लंबिंग टेंडर प्रकरणात थेट मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या कारभाराभोवती फिरू लागले असून त्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। आमदार अशोकराव माने यांनी लेखी विरोध नोंदवल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने मुख्याधिकारी नेमके शासनाच्या नियमांनुसार काम करता की मनमानी पद्धतीने, असा संतप्त सवाल नागरिक, ठेकेदार व सामाजिक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे। नगर परिषदेतील विविध विकास कामांची निविदा प्रक्रिया राबविताना अनेक कामांचा एकत्रित क्लंबिंग करून मोठे टेंडर तयार करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रक्रियेमुळे स्थानिक व पात्र ठेकेदारांना जाणीवपूर्वक बाहेर ठेवण्यात आले का, तसेच काही ठराविक कंत्राटदारांना लाभ मिळावा यासाठीच जाचक अटी टाकण्यात आल्या का, यावरून संशय अधिक गडद झाला आहे। मुख्याधिकारी हे शासनाने नियुक्त केलेले प्रशासकीय अधिकारी असतात। त्यांचे काम कायद्याच्या चौकटीत राहून पारदर्शक प्रशासन देणं असतं। मात्र हुपरी नगर परिषदेत गेल्या काही महिन्यात राबवण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेवरून उलट चित्र दिसत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे। काही दिवसातच मुख्याधिकारी अजय नरळे हे त्यांच्या टेंडर कारभारामुळे चर्चेत आले आहेत। त्यांच्या कार्यकाळात अनेक टेंडर प्रक्रिया वारंवार रद्द करण्यात आल्या, शुद्धीपत्रकांचा पाऊस पडला, तर काही निविदा एस्टिमेट रेटलाच गेल्याची चर्चा आहे। त्यामुळे ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सक्षम प्रशासनाची निशाणी की नियोजनबद्ध आर्थिक खेळ, असा सवाल उपस्थित होत आहे। ठेकेदार संघटनांच्या म्हणण्यानुसार निविदांमध्ये अशा अटी घालण्यात आल्या आहेत की सर्वसामान्य पात्र ठेकेदार स्पर्धेबाहेर गेले। शासनाच्या पारदर्शक निविदा प्रक्रियेच्या तत्वांना हरताळ फासून काही मोजक्या कंत्राटदारांना अनुकूल वातावरण तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे। विशेष म्हणजे या विरोधात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष तसेच ठेकेदारांनी लेखी तक्रारी देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे। मात्र इतक्या तक्रारी असूनही मुख्याधिकारी स्तरावर कोणतीही स्पष्ट भूमिका किंवा खुलासा समोर आलेला नाही। त्यामुळे तक्रारींचा ढीग वाढत असताना मुख्याधिकारी मूग गिळून गप्प का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। प्रशासन की मर्जीचा कारभार। नगर परिषदेमधील निविदा प्रक्रियेत समान संधी, पारदर्शकता आणि आर्थिक स्पर्धा ही मूलभूत तत्व मांडली जातात। मात्र हुपरीतील सद्यस्थिती पाहता प्रशासनाचे निर्णय हे शासन निर्णयांवर आधारित आहेत की वैयक्तिक मर्जीवर, अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे। स्थानिक पातळीवर तर हुपरी नगर परिषदेतील टेंडर प्रक्रिया ही विकासासाठी की ठराविक लोकांच्या फायद्यासाठी, असा सवाल विचारला जातोय। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.